नमस्कार, ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत लसूण चकली। तर ही नवीन पद्धतीची मी लसूण चकली ऑर्डरची आहे माझी ही। इथं मी 3 किलो चकलीचं प्रमाण तुम्हाला इथं दाखवणार आहे, तर व्हिडिओ संपूर्ण बघा। या चकलीची टेस्ट इतकी छान आहे, तुम्ही सर्व चकल्याची टेस्ट विसरून जाशाल ही चकली खाल्ल्यानंतर। इतकी ठिसूर आहे की आपले आजा आजोबा सुद्धा ह्या चकलीला खाऊ शकतात आणि लहान मुलं तर इतके आवडीनं खातील। आपण जे भाजणीचं पीठ भाजणीच्या चकलीला वापरतो त्याच पिठापासून ही चकली बनवलेली आहे। याआधी मी भाजणी चकलीचं पीठ कसं तयार करायचं आहे तो व्हिडिओ मी टाकलेला आहे। तर खमंग खुसखुशीत चकली त्या पिठापासून कशी तयार होते ते बघूया। इथं मी पावशेर लसूण घेतलेला आहे, म्हणजे 250 ग्रॅम लसूण घेतलेला आहे 3 किलो चकलीसाठी। तर आता मी इथं पीठ घेत आहे, 1 किलो इतकं पीठ घेणार आहे, म्हणजे तुम्हाला 1 किलोचं प्रमाण मी दाखवणार आहे। 1 किलो पिठापासून किती चकली होती आणि 3 किलो चकली बनवण्यासाठी किती पीठ लागतं हे मी सर्व तुम्हाला शेवटी सांगणारच आहे। 1 किलो पिठासाठी मसाले किती लागणार आहे ते सांगणार आहे। तर इथं मी पोहे खायचे 3 चम्मच इतके मीठ घेतलेलं आहे, म्हणजे वजनी 35 ग्रॅम इतकं मीठ आहे। यापेक्षा जास्त घेऊ नका, नाहीतर खारट होऊ शकते। आणि तुमच्या आवडीनुसार तीळ घेऊ शकतात। इथं मी 4 चम्मच तीळ घेतलेले आहे। तर बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तीळ घ्या। ओवा इथं मी 1.5 चम्मच ओवा घेतलेला आहे आणि वजनी 4 ग्रॅम इतका घेतलेला आहे। इथं मी मिरची पोहे खायचे जे चम्मच असतात ती मिरची 2-2 चम्मच इतकी घेतलेली आहे। काश्मीरी मिरची आणि ही घरगुती मिरची आहे तिखट। तर तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात मिरची। तर वजनी म्हणाल तर मी 15 ग्रॅम इतकी मिरची घेतलेली आहे। तर 1 किलोच्या पिठासाठी आपल्याला 100 ग्रॅम लसूण लागतो, म्हणजे सोलल्यानंतर त्याचं वजन कमी होतं, त्यामुळे मी इथं 100 ग्रॅम 1 किलो पिठासाठी मी वापरलेला आहे। आपण भाजणी चकली घिशी घेऊन बनवतो, ही चकली त्या पद्धतीनं बनवायची नाही, तर आपल्याला पिठामध्ये मोहन टाकून ही चकली बनवायची आहे। तर त्या पिठासाठी मी हे मोहन घेत आहे। तर इथं आपल्याला ज्या आपल्या कॅनमध्ये जी पळी असते छोटीशी, तर मी त्या 10 पळ्या घेतलेल्या आहे। वजनी प्रमाण इथं 80 ग्रॅम तेल घेतलेलं आहे मी। यापेक्षा तेल जास्त घेऊ नका, कमी घेतलं तरी चालेल, पण यापेक्षा तेल जास्त घेऊ नका, नाही तर चकली तेलामध्ये विरघळू शकते। तर हे मसाला मी सर्व आधी पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला तेल असं कडकडीत तापून घ्यायचं आहे। हे मिश्रण सर्व एकत्र झाल्यानंतर आपल्याला तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे। तर चांगलं मिक्स झालेलं आहे आता आणि आपलं तेल पण छान आता तापलेलं आहे। तर सर्व असं पिठाला लागेल असं या पद्धतीनं टाकून घ्यायचं आहे। तेल टाकल्याच इथं तुम्ही हात टाकू नका, नाहीतर चटका बसू शकतो। आपल्याला चम्मचच्या किंवा उलथणीच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी इथं हातानेच असं सर्व मिक्स करून घेणार आहे। तर हे सर्व तेलाचं मोहन पिठाला लागत नाही तोपर्यंत याला मिक्स करीत राहायचं आहे। बघू शकता तुम्ही आता आपलं पीठ छान असं मिक्स झालेलं आहे। आपल्या तेलाचं मोहन एकदम परफेक्ट झालेलं आहे। बघू शकता अलगद असा गोळा तयार होतोय आणि फुटतोय, तर याच्यावरूनच आपलं मोहन समजतं का किती परफेक्ट झालेलं आहे। इथं मी लसूणची पेस्ट टाकून घेत आहे। तर आपलं पीठ सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला लसूणची पेस्ट टाकून घ्यायचं आहे आणि मी पीठ भिजवण्यासाठी थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे, खूप जास्त असं कडकडीत तापून घेतलेलं नाही। तर थंडही असलं तरी चालते, पण आता पावसाळा सुरू असल्यामुळे खूपच थंड आहे, त्यामुळे मी कोमट करून घेतलेलं आहे। तर इथं आता पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। तर या अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे। खूप जास्त असं घट्टसर पण नाही मळायचं आणि एकदम पतलं पण नाही मळायचं। तर मध्यम असं आपण जे भाकरीला पीठ तयार करतो बाजरीच्या किंवा ज्वारीच्या, त्या पद्धतीनं मळून घ्यायचं आहे। इथं आपलं पीठ आता मळून असं तयार झालेलं आहे। तर बघू शकता तुम्ही एकदम असं मऊसूत पीठ तयार झालेलं आहे मळून। तर आपण आता चकलीसाठी एक गोळा काढून घेतलेला आहे। तर छान एकच गोळा काढून इथं मळून घ्यायचा आहे, म्हणजे आपली चकली तुटणार नाही। तर आपण आता एक एक करून आता इथं चकली पाडून घेणार आहे। तर माझ्याकडे हा साचा आहे, खूप छान आहे।
तर ही खरमडी जागा जी असते चाळणीची तर ती बाहेरून काढायची, त्यामुळे आपल्या चकलीला छान असे काटे येतात. तर मी आता चकली पाडून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान चकली पडते ह्या साच्याने. तर एका हातानेच हा साचा चालवता येतो आपल्याला. तर कुठंही आपली चकली तुटत नाही. छान असं पीठ मऊसूत मळून घेतल्यानंतर आपली चकली अजिबात तुटणार नाही. तर बघू शकता तुम्ही अलगद मी उचलून चकली ठेवत आहे. तर इथं मी तेल तापायला ठेवलं होतं. तर आपलं तेल आता तापलेलं आहे, अलगद गोळावरती येत आहे. तर आपल्याला इथं फुल गॅस ठेवायचा आहे. 1 लिटर जर तुम्ही तेल टाकत असाल तर गॅस फुल ठेवा, आणि यापेक्षा तेल कमी जर टाकलं तर मग तुम्हाला मध्यम गॅस ठेवावा लागेल, चकली जळू शकते. तर इथं फुल गॅसवरच मी ही चकली तळून घेणार आहे. तर आपण आता इथं सर्व चकल्या तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहे. तर अशा लगेच अशा खालीवर करायच्या नाही. थोडेसे आपल्या बुडबुडे कमी झाले की मग चकली अशी अलटपलट करायची, नाही तर मग तुकडे पडू शकतात. आपली ही चकली खूप ठिसूर असते. तर आपली आता चकलीचे बुडबुडे कमी होत आलेले आहे. तर आपण ही चकली काढून घेऊया. लसूण चकली ही थोडी लाल कलरचीच बनते, कारण त्यामध्ये लसूण असतो, त्यामुळे चकलीचा कलर हा थोडा डार्क कलर असतो. तुम्हाला मी आणखी एक वेळेस तळून दाखवते. तर ही चकली अजिबात तेलकट होत नाही, कारण की आपण पिठामध्ये मोहन टाकून हे पीठ मळवलेलं आहे, त्यामुळे ही चकली तेलकट अजिबात होत नाही. तर छान आपली चकली अशी तळून झालेली आहे. बुडबुडे कमी झाले की समजायची आपली चकली तळून झालेली आहे. तर आपण चकली काढून घेऊया. एकदम तेल असं शांत होऊन जातं आणि मग चकली आपली काढून घ्यायची आहे. इथं आता सर्व चकली आपली काढून तयार झालेली आहे. तर 1 किलो पीठ मी 2 वेळेस मळलं, म्हणजे एकखट्टी पीठ मळू नका, नाही तर मग चकली आपली खराब होऊ शकते. 1 किलो पिठापासून आपली 1.5 किलो चकली तयार होते. तर 2 किलो पिठापासून आपली 3 किलो चकली तयार झालेली आहे. तर बघू शकता आपली चकली. आणि मी इकडं भाजणीची चकलीसुद्धा तयार केलेली आहे. तर याची पण मला ऑर्डर आहे. तर तुम्हाला मी 3 किलो प्रमाणामध्ये मी चकली दाखवलेली आहे. कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.